सुंदर एपिसोड होता है हा. आता इतक्यातच आम्ही एवढे हसलोय आणि अक्षरशः खुललोय. मम्मी पण खूप कम्फर्टेबल झालेली आहे. एक नंबर भेटले आम्हालाही. ती नाही होणार की म्हणजे झटपट आणि कमी तुम्हाला झंझट करता होण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे पहिलं काहीच नव्हतं ना घरात. म्हणजे पहिले कसे सगळेच काय श्रीमंत नव्हते. काकू हाय म्हणा. खीर झाली आहे आपली रेडी. ही अशी रूम मिळाली आहे. बेसिक रूम आहे पण. हॅलो 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 गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे 31 ऑगस्ट 2025 आणि आम्ही निघालो आहोत अलिबागला जायला. आम्ही म्हणजे कोण, मी आणि आमचे 2 सहकारी ज्यांना मी तुम्हाला थोड्या वेळातच भेटवेन. आणि निमित्त आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लोकसत्ताची सध्या सिरीज चालू आहे हॅशटॅग आपला बाप्पा. त्याचे 3 एपिसोड माझ्या मते अपलोड झालेले आहेत. आज अलिबागमध्ये जातोय. पहिलं शूट असणार आहे नलिनी काकूंकडे. मी म्हटलं या व्हिडिओ सुरू करताना आता आम्ही आहोत दादरला. स्वामीनारायण मंदिर आहे बाजूला आणि तुम्ही बघू शकता आज प्रॉपर गाडी आहे. कारण आम्ही यापूर्वी जे शूट्स केलेत ना ते कोकणात असो पुण्यात असो आम्ही ट्रेन बस अशा पद्धतीने अरेंज करून. मुंबईत असेल तर ऑफकोर्स लोकल आहे, टॅक्सीज आहेत, रिक्षा आहेत. पण बाहेर जाताना अलिबागमध्ये पण म्हणजे तुम्हाला आठवत असेल मी समृद्धीचा इंटरव्ह्यू केला होता. वाव समृद्धीजीचं चॅनल आहे. त्याच्याशिवाय आपल्या नलिनी काकूंचा इंटरव्ह्यू केला होता ज्यांच्याकडे बाय द वे आम्ही सेकंड टाइम चाललो होतो आज. तर ते दोन्ही इंटरव्ह्यूज जेव्हा केले तेव्हा पण आम्ही फेरीने गेलो होतो. जे अजंता किंवा PNP ह्या ज्या बोट्स आहेत त्याने गेलेलो. पण सिन्स आता पाऊस आहे आम्हाला फेरी करणं हे पॉसिबलच नव्हतं. तर बेसिकली असंच आहे की सगळं जसं म्हणजे वाटतं फर्स्ट एक प्रथम दर्शनी तुम्हाला जे वाटतं ना की खूप फॅन्सी आहे की आहे जबरदस्त आहे. जबरदस्त आम्ही एन्जॉयच करतो सगळं. पण खूप त्यामागची ही सगळी मेहनत आहे. आणि तोच कदाचित हा माझा BTS व्लॉग्स जे आहेत तेही त्याचाही हेतू आहे की आमची मेहनत सुद्धा दिसावी. काही अधिक प्रमाणात ऑफिसला तर दिसावीच पण तुम्हाला तुमच्यापर्यंत पण पोहोचावी. पण येस ऑल सेड अँड डन आता आपण निघालोत अलिबागला जायला. आणि मी तुम्हाला या माध्यमातून का होईना पण नलिनी काकूंच्या घरी नेणार आहे. यावेळी तुम्हाला जसं की माहिती आहे त्यांचा मुलगा विक्रांत त्यांचं लवकरच लग्न आहे आणि त्यामुळे विक्रांतशी पण गप्पा मारायच्या आहेत. काकूंच्या घरचा गणपती आहे, जेवायचंच आमंत्रण आहे, त्याच्यामुळे सगळी धमाल असणार आहे. सो येस स्टे ट्यून्ड, बघत रहा व्लॉग. चला गाडीतून उतरले, हॉटेलमध्ये आले. आता का परत गाडीत बसणार. आम्ही किया गाडीने आलो. सो आम्ही आता इकडे थांबलो होतो बेलापूरला. विश्वानंद म्हणून हॉटेल आहे तिथे खाल्लं वगैरे आणि आता निघालो. इथून साधारण 2.5 तास आहे अलिबागला पोहोचायला. आता बघू गोळी घेतली मोशन सिकनेसची आणि आता हे अलिबागचं प्रसिद्ध कमळांचं तळं. आता कमळ दिसतंय का कुठे एखादं तरी. माझ्या अलिबागच्या सगळ्या व्लॉग्स मध्ये आहेच हे. तर असं करून आम्ही पोहोचलो आता आणि काका घ्यायला आले. नाही राहू दे. नलिनी काकूंच्या घरी गेल्यावरती आम्ही सगळ्यात आधी आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं. आणि हे सध्या हे जे मी तुम्हाला दाखवते ते आहे शूटसाठी. साई शूट करत होता कारण व्हिडिओला लागतात. पण त्यांनी गेल्या गेल्या इतका आग्रह केला की आधी जेवायचंच. त्यांच्याकडे छोलेची भाजी, आपली बटाट्याची पिवळी भाजी, पुरी, खीर, बिर्याणी म्हणजे व्हेज बिर्याणी टाईप पुलाव राईस होता. आणि मग सेटअप लागला. इंटरव्ह्यूला सुरुवात झाली. काय मग काकू आज काय स्पेशल? आज आमच्या पारंपरिक पद्धतीची खीर दाखवते. हा सो आपल्याला आज कोळीणबाई स्पेशल. तुम्ही नॉनव्हेज रेसिपीज बघतात पण तुम्हाला माहिती आहे की मी व्हेजिटेरियन आहे. त्यामुळे काकू आज आम्हाला खास आणि गणपती बाप्पा सुद्धा आहेत. सो गौरी गणपतीच्या तांदळाची खीर दाखवणार आहे बरोबर ना.
आणि काकूंनी मस्त मस्त गप्पा मारल्यात बरं. आपल्या लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला माहितीच आहे हॅशटॅग आपला बाप्पा सिरीज चालू आहे आणि त्याचा भाग म्हणूनच आपण इथे आलो. काकू आतापर्यंत इंटरव्ह्यू कसा वाटला? तुम्ही ह्यावेळी मी आणखीन एक म्हणजे ना मागच्या वेळी त्या थोड्या कमी बोलत होत्या, आपण तिथे दोघींनी बाहेर इंटरव्ह्यू केलेला होता. ह्यावेळी एकदम त्या म्हणजे आता खूप कॉन्फिडेंट वगैरे झालं. अर्थात विक्रांत होताच जोडीला, त्याला पण भेटवते तुम्हाला नंतर, आता तो शूट करतोय. सुंदर एपिसोड होत आहे हा. आता इतक्यातच आम्ही एवढे हसलोय आणि अक्षरशः खुललोय. मम्मी पण खूप कम्फर्टेबल झाली आहे. एक नंबर भेटले आम्हालाही. सो बघा, तुम्हाला आवडेल नक्की हा एपिसोड. आता खीर दाखवते तुम्हाला पण. विक्रांतला अवॉर्ड मिळालाय, तो सांगेल. मला हा अवॉर्ड मिळाला आहे इंडिया फिल्म प्रोजेक्ट कडून. ब्रॉन्झ मेडल भेटलेलं आहे, म्हणजे ब्रॉन्झची ट्रॉफी आहे ही. इंडियामधून किती 8,000 लोकांनी फोटोग्राफीमध्ये चॅलेंजमध्ये भाग घेतलेला, त्याच्यात माझा तिसरा आलाय. अरे वा. कुठला म्हणजे काय होती नेमकी कॉम्पिटिशन? 50 आवर्स कॉम्पिटिशन असते. 50 तासांच्या आत तुम्हाला ही कॉम्पिटिशन करायची असते. 50 तासाच्या विषय हे काय होता यावेळीचा टॉपिक? ह्याचं होतं काहीतरी ओल्ड होता, ओल्ड म्हणून विषय होता. तर त्यांनी थीम लॉन्च केली ओल्डची. त्याच्यामध्ये त्यांना स्टोरीज हव्या होत्या. 2 ह्याच्या स्टोरी होत्या. 5-5 फोटोंच्या 2 स्टोरी हव्या होत्या. त्याच्यामध्ये मी एक आपल्या घराची स्टोरी केलेली आणि एक लहानपण केलेलं, म्हणजे लहानपणी काय खेळ करत होतो ते. आणि मग सकाळ कशी असते ती, मग सकाळ कशी असते तर सकाळी बायका उठतात, बारीक पोराला आंघोळ घालतात, तुळशीची पूजा होते, मग न्याहारीला बसतात सगळेजण. आणि नंतर मग दुपारी काही काम नसलं की आजी त्यांना गोष्टी सांगते. तशी ती फोटोची सिरीज होती आणि त्याला मला ब्रॉन्झ भेटलेला आहे. इकडे आहे ती इंडिया फिल्म प्रोजेक्टची माझी ट्रॉफी. इंडियामध्ये एवढं मोठं मान सन्मान केला. पूर्ण बांद्राला आम्ही गेलेलो. कुठला तो स्टुडिओ, त्याचं नाव काय, मेहबूब स्टुडिओला. खूप मेहबूब स्टुडिओ. तिकडे त्यांनी तो स्टुडिओ पण किती प्रसिद्ध आहे तिकडे जाऊन आम्हाला ही मान सन्मानची गोष्ट भेटली. खूप खूप आभारी इंडिया फिल्म प्रोजेक्ट. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स. 2 वर्षांपूर्वी जेव्हा इंटरव्ह्यू झाला ना, तेव्हा काकूंनी मोदक बनवून दाखवलेले आणि ह्यावेळी खीर बनवणार होत्या. त्यामुळे त्यांचं, आणि ह्यावेळी त्यांचं कसं नवीन सेटअप होतं ना, त्याच्यामुळे साई आणि प्रदीप सर कॅमेरा लावून बाहेर आणि आम्ही तिघं आत, असं सगळं होतं. आणि येस, त्याच्यामध्ये पण काही गप्पा मारल्या होत्या. तुम्हाला मी त्याची पण एक थोडक्यात झलक दाखवते. बाकी अर्थात सगळं लोकसत्ताच्या पेज. तिनं होणार की म्हणजे झटपट आणि कमी तुम्हाला झंझट करता होण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे पहिलं कायच नव्हतं ना घरात. म्हणजे पहिले कसे सगळेच काही श्रीमंत नव्हतं. पहिलं आम्ही खीर खायची झाली का असे आपल्याला आता खीर खायची आहे तर मग घरातच सगळं असायचं. तांदूळ, गूळ, खोबरं, 3 वस्तूतच. आणि आता कसं सगळं आता जरा आता आपण म्हणजे मूळ खीर बनवायला एवढं लागतं, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीने मग ऍडिशन करू शकता. म्हणजे कसं पहिलं कोणाच्या घरात कायच नसायचं. बरोबर. चला सुरू करूया. आता आज आम्ही राहणार आहोत अलिबागमध्येच, कारण उद्या पण मी म्हटलं तसं उद्या पण शूट आहे, त्याचं पण मी टाकणारच आहे ब्लॉग. फक्त आता हा जो एपिसोड आहे आजचा, तो आता म्हणजे अशी अपेक्षा आहे की आजच अपलोड व्हावा. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा माझा हा ब्लॉग बघत असाल तेव्हा ऑलरेडी तो पब्लिश झालेला असणार आहे. त्याच्यामुळे मी आता ह्याच्यातून पण सांगते की जर तुम्ही तोपर्यंत बघितलं नसेल तर आपल्या लोकसत्ताच्या पेजवर आहे यूट्यूबचा हा इंटरव्ह्यू पूर्ण, तर तो पण जाऊन नक्की बघा. पावसात किती आवाज येतो मला अंदाज नाही. म्हणजे हे नलिनी काकूंचं ओल्ड किचन, ते आता थोडं आणखीन तिथली जी चूल आहे ती रिवॅम्प करणार आहे, डेकोरेशन करणार आहे. चला बघून येते त्यांची झाली काय. येस, अशी रेडी झाली आपली तांदळाची खीर. शूटही इथेच संपलं होतं आणि त्यानंतर काकू हाय म्हणा, खीर झाली आहे आपली रेडी. आम्ही खरं तर इंटरव्ह्यू खूप लवकर उरकला. एक 36 मिनटं 37 मिनटं आणि साधारण 2 तास पकडा. पण त्यानंतर खरा वेळ आमचा कुठे गेला तर कोळिणबाई रेस्टॉरंटला गेलो आणि तिथून आम्हाला हे सगळ्या ज्या फाईल्स होत्या त्या तिथे पाठवायच्या होत्या ऑफिसला. आता वाजलेत 8:30 आणि आम्ही अजून ते जे शूट झालंय ते सगळं पाठवतोय. त्याच्यानंतर आता ते साई थंबनेल बनवतोय, असं सगळं करून आता अजून जायचंय. ॲक्च्युली आम्ही मगाशी जेव्हा ऐकलं ना जिथे राहणार होतो तिथून अगदी म्हणजे ते बीचवरच आहे. तिथे म्हणे सनसेट वगैरे, तर सन नव्हताच पण सनसेट वगैरे छान दिसतात असं विक्रांत पण सांगत होतं. पण आम्ही आता काय म्हणतात चंद्रोदय व्हायला झाला पण असेल तरी अजून इथेच आहे. बघूया, तुम्हाला दाखवते. तरी गेल्यावर थोडी रूम दाखवेन, बाकी जो काही व्ह्यू असेल तो मग उद्याच्या ब्लॉगमध्ये.
मगाशी तुम्हाला दाखवायचं राहिलं, म्हणजे मगाशी आले तेव्हा हे सगळं बंद होतं लाईट्स वगैरे, कारण ते 8 वाजता उघडतं ना. आता लाईट्स दिसत आहेत म्हणून मी म्हटलं तुम्हाला परत दाखवते. हे बघा आमचे लाईटमॅन. असं आहे. आता मी फार पुढे जात नाही, पण तुम्हाला एक साधारण अंदाज येत असेल. तर अशी आहे. आता 8 वाजता सुरू झाले, आता वाजलेत किती 8:45. त्याच्या तुलनेत खूप गर्दी आहे. म्हणजे विक्रांत पण सांगत होता की इवन मला तर वाटलेलं आता गणपती आहे तर म्हणजे व्हेज, त्याच्यामुळे इथे गर्दी असेल नसेल. मला तर वाटलेलं बंद आहे की काय सुरुवातीला, पण तेव्हा ते मध्ये ब्रेक आहे. इथे तुम्ही टायमिंग बघू शकता, 12 ते 4 आणि त्याच्यानंतर 8 ते 11 इतका वेळ चालू असतं. खूप दमले मी आता, खूपच जास्त दमले. त्याच्यामुळे मी आता डायरेक्ट आम्ही निघणार आहोत आणि गेस्ट हाऊसला जाणार आहोत. बाय द वे, समोर जो मी उद्या तुम्हाला दाखवीन तो बीच आहे आणि बीचच्या एक्झॅक्ट समोर ही PWDची जी गेस्ट हाऊस आहे ती आहे आणि तिथे ही अशी रूम मिळाली आहे. बेसिक रूम आहे पण ठीक आहे, चांगले आहे. म्हणजे आम्हाला फक्त झोपायचंच आहे आता रात्री. बेड आहे आणि इथे बाथरूम आहे. तिथे माझ्या मते आणखीन एक रूम आहे, त्याच्यामुळे तिथे मी जात नाही आता. ते म्हणजे त्यांनी लॉकच केलं आहे ते. ॲक्च्युली ब्लॉग संपवणार होते, संपवलाच होता, पण आम्ही आता जेवायला आलो. झिंगामध्ये झिंगा समृद्धीने तिच्या एका ब्लॉगमध्ये सजेस्ट केलं होतं आणि त्याच्यानुसार झिंगा हे जे अलिबागमधलं वेशवी इथलं रेस्टॉरंट आहे तिथे आलो आहेत आम्ही. आणि ॲक्च्युली ना मला सगळं ॲम्बियन्स आणि ओव्हरऑल म्हणजे आल्या जी ट्रीटमेंट आहे ती बघून खूप छान वाटलं. तर त्याच्यामुळे म्हटलं आपण आपल्या ब्लॉगमध्ये इन्क्लूड करायला हवं. एक मी पूर्ण ब्लॉगमध्ये नाही दाखवणार, तुम्हाला काय खाल्लं ते ह्याच्यामध्ये दाखवते आणि त्याशिवाय मी ओव्हरऑल असं तुम्हाला एक लुक इथला रिव्ह्यू देणारी एक छोटीशी रील करेन. ती माझ्या इन्स्टाला किंवा आपल्या YT शॉर्ट्समध्ये सुद्धा बघू शकता. आता सरांनी आमच्या ऑर्डर दिली आहे सुरमई थाळीची. ते एकटेच आता नॉन व्हेजिटेरियन आहेत, मी तर खातच नाही. आणि साईचा हे आहे काय आहे, गणपती आहे साईचा, त्याच्यामुळे आता थांबलोय. बघूया. झिंगामध्ये आम्ही खाल्लं, म्हणजे सरांनी खाल्ली सुरमई थाळी. हा आहे पनीर मुलतानी टिक्का, त्याच्यानंतर सब्जी, दिवानी हंडी, बटर नान असा सगळा आम्ही मेन्यू डिनर झाला आमचा. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो स्टेसाठी. स्टे मी तुम्हाला मगाशी दाखवला. इथे मला आणखीन एक विशेष म्हणजे विक्रांतला पण थँक्यू म्हणायचं, कारण त्याने ना आम्हाला त्या फाईल्स सगळ्या मुंबईला पाठवायला जागा, वायफाय खूप अवेलेबल करून दिलं. आणि येस, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल अशी अपेक्षा. आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. लवकर 5000 सबस्क्रायबर व्हायचे. चला, बाय बाय.